विधान भवनावर जाणाऱ्या या मोर्चासाठी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा या ठिकाणहून लोक आलेत। विदर्भातील लोक तर आहेतच, माझ्यासोबत इथून 500 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जालना जिल्ह्यातील तरुण आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही कसा आला इथे? सर, आम्ही जालन्याहून आलेलो आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला आरक्षण हवं आहे। आमची खूप दैन चाललेली आहे सध्याच्या काळामध्ये आणि सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न लवकर याचा निकाल द्यावा आम्हाला, हेच एवढी अपेक्षा करतो मी सरकारकडे। तुम्ही कुठून आला आहात, कधी निघालेला? सर, आम्ही जालन्याहून रात्री 10 वाजेला निघालेलो आहे। आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी इथं आलेलो आहे आणि आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, कारण आरक्षण अभावी आम्ही शिक्षण पूर्ण करू शकत नाही आहे। कारण शेती हा उद्योग असल्यामुळे पाऊस व्यवस्थित टायमावर पडत नाही, त्यामुळं घरची परिस्थिती वाईट होत चाललेली आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज हा पूर्णपणे फीस कॉलेजला पूर्ण भरू शकत नाही। आता मला MA ला ॲडमिशन करायचं होतं, BPL ला ॲडमिशन करायचं होतं, तर आमची फीस 25,000 रुपये। तर आम्ही कुठून भरणार 25,000 रुपये फीस? ज्या मुलांना आरक्षण आहे, OBC झालं, इतर कास्टमधले मुलं 500 रुपयात ॲडमिशन करतात आणि शिक्षण पूर्ण करतात। आम्ही कुठून आणायचे 25,000 रुपये? यामुळे आम्ही शिक्षणापासून वंचित राहत आहोत। आणि मग पुन्हा म्हणायचे की मराठ्यांची मुलं शेतीकडेच वळतात। शेतीकडे वळण्याचं कारण हेच आहे की आम्हाला आरक्षण नाही। आरक्षण नसल्या कारणामुळे आम्ही शिक्षण पूर्ण करू शकत नाही। कारण पहिला एक काळ होता की आमच्या आजोबाकडे शेतांचे नंबर होते, पण आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे। कुटुंबात 2-2 शेतीची वाटणी होत चाललेली आहे, त्यामुळं त्या अभावी आम्ही शिक्षणापासून पण वंचित राहत आहे। एवढी विनंती आहे की आम्हाला ताबडतोब आरक्षण मिळवण्यात आले पाहिजे। काय मागणी? मी मराठवाडा जालन्याहून आलेलो आहे। माझं गाव उज्जैनपुरी आहे। प्रमुख मागणी आमची आरक्षण कारण मला 12वीला 76% होते, तरी माझा D.ED.ला नंबर लागला नाही। ज्या SCच्या मुलाचा 70वर D.ED.वर नंबर लागला, तो आज शिक्षक आहे। मी त्याच्यानंतर ॲग्री केलं, त्याच्यात मी सक्सेस झालो नाही। आता मला 3 मुलं आहे, माझ्या वाट्याला 3 एकर जमीन येणार आहे। मी काय करणार त्या 3 एकरमध्ये? आता मी मजुरी करून एवढं धकणार नाही। विशेष पुन्हा दुसरा मुद्दा, ॲट्रॅसिट्या मराठ्यावर काही नसताना शिवीगाळ केली, स्वतः कपडे फाडायचे, डुप्लिकेट ॲट्रॅसिट्या करायच्या, त्याला आदगुताचं हे महत्त्वाचं आम्ही त्याच्यामुळे धाके पडलेलो आहे। त्या कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे। पूर्ण म्हणजे असं संपलं नाही पाहिजे ॲट्रॅसिटी, असं म्हणणं नाही, त्या कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे। बळजबरीने त्या ॲट्रॅसिटी आमच्या झाल्या नाही पाहिजे। आणि तिसरी मागणी म्हणजे कोपर्डी निषेध, निर्भया, ती सगळ्यांची आमची बहीण होती, तिच्यावर इतका निर्घुण हल्ला झाला का तिच्या जे अंग आपल्याला दाखता येत नाही, त्या अंगावर काचा नाही तोडले ते का? याच्यानंतर जर असं झालं तर आता हे मोर्चा तर विराट राहणारच आमचा। याच्यानंतर रुमण्या मोर्चा निघणार आहे आणि ते बी आम्ही मुख्यमंत्र्याला सांगणार आहे। एवढंच। काय मागणी आहे तुमची? मी जालना तालुक्याहून आलो, सामंगाव प्रॉपर गाव आहे। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहे: मराठा आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल आणि शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू शासनाने लवकरात लवकर करावा। ह्या 3ही मागण्या शासनाने अद्याप कोणतीही काळजी न करता, म्हणजे काहीच नाही करता 3-4 महिन्यापासून शासन समाजाला, मराठा समाजाला चाल ढकलपणा करू राहिला आहे। स्वामीनाथन आयोग यांच्या अधिकारात असताना स्वामीनाथन शेतकऱ्यांना देत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालासाठी भाव भेटत नाही। मुख्यमंत्री आज डायरेक्ट सांगतात ॲट्रॉसिटी कायद्यात रद्द द्या, सोडून बदल सुद्धा करता येत नाही। म्हणजे मुख्यमंत्र्याला मराठा समाजाची कोणतीच मागणी पूर्ण करायची नाही। त्यामुळे आमचा मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या, नसता त्यांना वादळापूर्वी शांतता आहे असं समजून आमची मागणी पूर्ण। मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, नाहीतर ही वादळापूर्वीची शांतता आहे, असा इशारा या तरुणांनी दिला। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम TV, नागपूर।